हे आहे टेक्नोप्ले, म्हणजे आदूचे बाबा नाही ते जॉब करतात. तर हे जे सगळं आहे ना, लॅमिनेट, प्लायवूड, हे सगळं डेकोरेशन आहे ना, तर आदूच्या बाबांनीच केलेलं आहे. खूप छान केलं, खूप आवडलंय मला. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही कुठं चाललो तुम्हाला थंबनेल वरून तर समजलंच असेल, पण चला आपण आता तिथं जाऊनच दाखवते. आता ना ताईची इथं आलेले होते, भाऊ ना आता पिकअप करायला येतोय, मग जाऊयात आता तिथे. चलो आत्ताच आला भाऊ, आता निघतो आम्ही. हे गाईज आत्ताच आम्ही ना इकडं आदूचे बाबा ना इथे जॉब करतात, टेक्नोप्लाय म्हणून आहे, तर इथेच आलो होतो. आकाश भाऊने ना मला इथपर्यंत सोडला. आता तर मला मध्ये दाखवते ते जिथे जॉब करताना आदूचे बाबा. मला मध्ये दाखवते तुम्हाला. हे बघा, हे इथे लॅमिनेट, प्लायवूड, म्हणजे अजून काही व्हेरायटी आहेच बघा. मला एवढं काही माहिती नाही याच्या बाऱ्यामध्ये. आणि आहे आमच्या क्यूटच्या आंटी. काय अगो आताच ना टेक्नोप्लाय वरून निघलो आणि आता चाललो आम्ही. काय होतं नाव? एक्सपो. मग हा एक्सपोला आता आम्ही चाललो. तिथं आता डायरेक्ट आपण भेटूया. खूप रश आहे बाबा, खूपच रश. गाडी पार्क केली आणि आता निघालो मध्ये बघायला. तुम्हाला पार्किंग दाखवते. इतक्या मोठ्या गाड्या आहेत ना, मी आजपर्यंत एवढी पार्किंग नाही बघितली. म्हणजे एवढ्या गाड्याने बघितल्या तेवढं आपले खूपच गर्दी. हे बघा, ह्या टू व्हीलरची पार्किंग आहे आणि तिथेच ना कार्स पण आहेत. आणि इकडच्या कार्स तुम्हाला दाखवते. खूप जास्त रश आहे बाबा. माझा चष्मा काढून घेतला आणि स्वतः लावतो. आई जरा छान दिसली का, त्याला आवडतच. मध्ये एंट्री करायची असेल ना, तर मग रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मग आम्ही इथेच आलो आता रजिस्ट्रेशन करायला, आणि देन मग मध्ये एंट्री. वाव, मस्त आहे. हे गाईस, आता आम्ही ना पोहोचलो एक्सपो मध्ये. आज लास्ट दिवस असल्यामुळे काही एवढी जास्त गर्दी नाही, पण पार्किंग मध्ये जेवढी गर्दी आहे ना, तर आतमध्ये एवढी काही गर्दी वाटत नाहीये. चला मग तुम्ही व्हिडिओ मध्ये ना कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवते सगळं काही झालं. तर मध्ये आलो आम्ही. येताच ना मला स्टार्टिंगला हे दिसले, कार्स आहे. वाव, जेसीबी. काय जेसीबी तर नाही, काय माहित काय तुम्ही बघा. इथूनच टर्न घेऊयात. चल इकडे चल. नाही नाही, बसायचं नाही त्याच्यामध्ये. ए नाही नाही. हा आहे बघा स्टार्टिंगचा व्ह्यू. आम्ही ना दुसऱ्या साईडने गेलेलो होतो. येताच ना मस्त महाराजांचा फोटो आहे. येताच वाव, मस्त छान वाटतं इथं. तर ए थांब,
आणि हे बघा खाली मस्त असे फ्लावर्स लावले ना, जे की मला खूप जास्तच आवडले. कुठे काकाचं स्टॉल कुठं लावलेलं आहे? मग आपण तिथंच जाऊ ना पहिले. चलो. चलो हम चले आगे आगे, तुम चलो हमारे पीछे पीछे. अरे कितना भी पीछे मत रहो सब, आओ. हे जे एक्झिबिशन आहे ना, तर सगळं जे बिझनेसच्या रिलेटेड आहे, तर काही एवढं काही माहित नाही मला सगळं. तुम्ही फक्त बघा आणि एन्जॉय करा बघून. तुम्हाला काही समजलं असेल त्याच्या बाऱ्यात तर मला कॉमेंट करून तुम्ही सांगा. आहे सोलर. सगळं काही कंपनीचं रिलेटेड आहे. ना पण मध्ये तर थांबते बाबा. हे काय कधी बघेल पण नसेल तेवढ्या मशनीच आहेत सगळ्या. हा हे काय जी हमारे गेहूं के दरख्त में कुठून निघायचं? इकडून का? मला ते रोबोट बघायचे. ह्या मशीनीचं तर काही माहित नाही, पण ते रोबोट बघायचे मला. त्याचं काही माहिती नाही, पण बघायचं. कुठे चल मला मग तेच बघायचं. किती हॉलमध्ये येते? कशा कशाच्या मशीन हे का? चलो काकांती कुठे आहे? इथंच आहे का? ह्याच हॉलमध्ये आहे का काकांती? अच्छा अच्छा मग ते काही मग काय स्मार्टफोन हे काय आहे हे? हो वा वा वा. ठीक आहे बरं झालं आता कोणा जायची गरज नाही पडली. इथे येऊन बरंच काही बघायला भेटले.
मशीनच्या हॉलमध्ये गेलो होतो ना, तिथे खूप प्रकारच्या मशिनी होत्या. म्हणजे ज्यांना असे बिझनेस स्टार्ट करायचा असेल हे त्यांच्यासाठी आहे. मला त्याच्यामध्ये झिरो कळलंय. तर तुम्हालाही म्हणजे आता तर लास्ट आले, आता आज लास्ट दिवस होता, तर काय येशाल तुम्ही. आम्हीच खूप लास्ट दिवशी आले, म्हणजे टाईमच नाही भेटला, त्याच्यामुळं मला आजच यायला जमलं. चला आता दुसरा हॉल बघूयात. काय आहे? मशीनवर हे असं धंदे तयार होतात. अच्छा, मशीन बनवते हो, ते प्रेस मशीन हे का? फ्लॅट प्लेट येते, त्या प्लेटनुसार आपण आकार देऊ शकतो. म्हणजे हे असं याचा आकार देते का? छान आहे. हो बाबा, ती पण तीच आहे का? हो हो, हिचे मोठे हिचे लहान. चलो आम्ही आता हे गन्स आहे का? हो, ते पण मछली. आदू शांत बस ना प्लीज. रोबोट मशीन आहे, इथंच आहे का ते सगळे रोबोट? वाव, असं बनले का रोबोट? बनवते रोबोट. किती छान काम करतंय ते रोबोट. काय आहे? आपल्याला कोण सांगन बार बार. हे आहे टेक्नोप्ले, म्हणजे आजूचे बाबा नाही ते जॉब करतात. तर हे जे सगळं आहे ना, लॅमिनेट, प्लायवूड, हे सगळं डेकोरेशन आहे ना, तर आजूच्या बाबांनीच केलेलं आहे. खूप छान केलं, खूप आवडलंय मला. हे सगळे इकडे जे आहेत ना, हे फूड स्टॉल आहे. सगळं जिकडे जेवायला भेटेल. एक ट्यूब लाइट जल रही है. सबसे पहले फर्स्ट ऑफ ऑल पावर श्योर है. इसको लगाने के बाद जो इलेक्ट्रिक का बिल आएगा 40% कम हो जाएगा. एक ट्यूब लाइट है, करंट बता रहा है 0.4 एम्पियर. और जैसे ही आप पावर श्योर लगाएंगे 0.2 पे आ जाएगा. निकालने के पहले 0.4 था और लगाने के बाद 0.2 आ जाएगा. आपके घर में एसी, फ्रिज, कूलर, लाइट, वॉशिंग मशीन, कंप्यूटर, वाटर सबके लिए काम करेगा. पूरे घर के लिए एक लगाना है. इसकी जो कैपेसिटी है वो 15,000 वाट की है, 15 किलो वाट की है. आप इसको कहीं भी लगा दीजिए, आपका जो बिल है वो 40% कम हो जाएगा. इसकी 2 साल गारंटी है, 7 साल की वारंटी है. मार्केट रेट 2,000, ऑफर 1,000. विषंतर आहेच, पण इथे ना फोटो काढायला सुद्धा खूप छान छान असे प्लेस आहेत. छान असे पॉइंट पण आहेत फोटोज काढायला. खूप
मोठं एक्झिबिशन होतंय, सगळं काही बघितलं नाही कारण की आदू पण सोबत होता आणि पायाचे ना आता बेहाल झाले होते, म्हणून आम्ही ना अर्धवट बघूनच आता चाललो. पण जे काही बघितलं ना तर याच्यामध्ये फक्त जे आहे ना तर कंपनीच्या रिलेटेड होतं, म्हणजे ज्याला बिझनेस करायचा असेल तर एक्झिबिशन ना त्याच्यासाठी होतं. आता आमच्यासाठी काय, आम्ही तर ब्लॉगर आहेत ते आम्हाला नाही, पण त्यालाही बिझनेस करायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. याच्यामध्ये खूप सारे मशीन्स आहे, तुम्हाला हा ब्लॉग नाही सेंड करूयात.